नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय एकदम सोप्या पद्धतीने जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असा लोणी डोसा, किंवा तुम्ही याला स्पंज डोसाही म्हणू शकता. खूपच टेस्टी लागतो हा लोणी डोसा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. लोणी डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी असा एक पेला घेतलेला आहे. या पेल्याच्या मापानेच मी सर्व साहित्य मोजून घेणार आहे. तुम्ही याऐवजी वाटी किंवा कोणतेही एखादे भांडे किंवा बाउल घेऊ शकता. आता या पेल्यानेच इथे मी 4 सपाट पेले जाडा तांदूळ घेतलेला आहे, जो वजनी 750 ग्रॅम इतका आहे. तुम्ही याऐवजी रेशनचा तांदूळ देखील वापरू शकता. आता याच पेल्याने एक सपाट पेला उडीद डाळ घेतलेली आहे, जी वजनी 200 ग्रॅम इतकी आहे. त्यानंतर याच पेल्याने एक पेला पोहे घ्यायचे आहेत. आता एका मोठ्या भांड्यात हे तांदूळ, उडीद डाळ आणि पोहे एकत्र करून यामध्ये 1 चमचा मेथ्या घालायचे आहेत. आता हे सर्व साहित्य 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून यामध्ये भरपूर पाणी घालून झाकून 8 ते 10 तासांसाठी भिजत ठेवायचे आहे. 8 ते 10 तासानंतर हे सर्व मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचे आहे. वाटताना यातलेच थोडेसे पाणी घालून आपल्या रेग्युलर डोशाप्रमाणेच बारीक वाटून घ्यायचे आहे. तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. अशा प्रकारे सर्व मिश्रण वाटून असे पीठ तयार करून घ्यायचे आहे. आता हे वाटून तयार झालेले सर्व पीठ 10 ते 12 तास किंवा रात्रभर फर्मंट होण्यासाठी झाकून ठेवायचे आहे. पीठ फर्मंट होण्याचा किंवा फुगण्याचा कालावधी आपल्या ऋतूनुसार बदलू शकतो. थंडीमध्ये पीठ फुगण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो आणि उन्हाळ्यात मात्र पीठ नेहमीपेक्षा लवकर फुगून वर येते. खरं तर हे तास मोजण्यापेक्षा सोपी पद्धत म्हणजे सकाळी सर्व साहित्य भिजत घालणे, रात्री वाटून घेणे आणि दुसरी दिवशी सकाळी डोसे करणे. या पद्धतीमध्ये पीठ हमखास छान फुगते. आणि इडली असो वा डोसा, पीठ छान फुगल्याशिवाय डोसे किंवा इडल्या चांगल्या होत नाहीत. 10 तासानंतर तुम्ही पाहू शकता पीठ पूर्ण भांडे भरून फुगून वर आलेले आहे. आता हे पीठ डोसे बनवण्यासाठी तयार झालेले आहे. परंतु लोणी डोसे बनवण्याआधी त्यासोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी तर बनवावीच लागेल. तर डोशासोबतच्या स्पेशल बटाट्याच्या भाजीची स्पेशल रेसिपी तसेच खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी मी याआधीच अपलोड केलेली आहे आणि त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तिथून तुम्ही या दोन्ही रेसिपी लगेचच पाहू शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचे आहे आणि लगेचच लोणी डोसे बनवायला घ्यायचे आहेत. लोणी डोसे बनवण्यासाठी मी इथे बिडाचा तवा वापरलेला आहे. या बिडाच्या तव्यामधल्या लोणी डोश्याची चव खूपच मस्त लागते. तुम्ही बिडाच्या तव्याच्या ऐवजी नॉनस्टिक तवा देखील नक्कीच वापरू शकता. इथे मी बिडाच्या तव्याला थंड असतानाच तेल लावून घेतलेले होते. आता हा तवा गरम करून घेऊन यावर पुन्हा थोडंसं तेल घालून घेऊन लगेचच लोणी डोशाचं पीठ अशा पद्धतीने थोडंसं जाडसर पसरवून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 सेकंदासाठी यावर झाकण ठेवायचं आहे. यामुळे डोसा वरच्या बाजूनेही लवकर शिजतो आणि तव्यातून लवकर सुटून येतो. झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या लोणी डोशाला किती छान जाळी किंवा होल्स पडलेले आहेत. आता लोणी डोसा आहे त्यामुळे अर्थातच बऱ्यापैकी लोणी यावर घालायचं आहे. मी इथे घरचं ताजं लोणी वापरलं आहे. तुम्ही रेडीमेड बटरही वापरू शकता. आता हे लोणी पसरवतानाच लोण्याचा इतका मस्त असा खमंग सुवास सुटला इथे की या वासानेच खरं तर माझ्या तोंडाला पाणी सुटले. लोणी पसरवल्यानंतर लगेचच हा डोसा परतायचा आहे, जेणेकरून वरच्या बाजूचा लोणी लावलेला भाग देखील छान भाजेल. अगदी 8-10 सेकंद झाले की लगेचच तुम्ही पाहू शकता खाण्यासाठी तयार झाला आहे आपला जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असा लोणी डोसा. आपण आणखी एक लोणी डोसा बनवूया. बिडाच्या तव्यात कधीकधी सुरुवातीचा पहिला डोसा तव्याला चिकटू शकतो, परंतु एकदा का हा बिडाचा तवा तापून छान सेट झाला की डोसे पटापट निघतात आणि बिडाच्या तव्यातल्या लोणी डोश्याची टेस्ट तर अप्रतिम लागते. तुम्ही पाहू शकता हा लोणी डोसा सुद्धा किती छान जाळीदार बनला आहे.
अशा प्रकारे डोशासोबतची स्पेशल बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी तयार आहे आपला जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असा लोणी डोसा किंवा स्पंज डोसा. तर माझ्या या अत्यंत सोप्या पद्धतीने हा लोणी डोसा तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास मंजूस कोल्हापुरी किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत पाहत राहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन. थँक्यू.